मित्रांनो, आज बैलगाडा क्षेत्रातील काला दिवस. कारण आज अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आप्पा पंढरीशेठ फडके यांना देवाज्ञा झाली. खूप वाईट वाटतं मित्रांनो. आप्पा पंढरीशेठ फडके हे आमच्या गावातच राहतात. कालच आमच्या ग्रामपंचायतमध्ये आप्पांनी भेट दिली, त्याचा हा फोटो बघा. मित्रांनो, अचानक निधन झाल्यामुळे पूर्ण बैलगाडा प्रेमींमध्ये धक्काच बसला. पंढरीशेठ फडके आप्पांचं निधन कशामुळे झालं हे सगळीकडे प्रश्न विचारतात. तर ही व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. मित्रांनो, पंढरीशेठ फडकेंना बऱ्याच वर्षापासून ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास होता. तरी पण आपल्याला सर्व मैदानात, मोठमोठ्या मैदानात दिसत होते. हा ब्लड प्रेशर आणि शुगरचा आजार कधीपासून वाढला? तर मित्रांनो, 1.5 वर्षापूर्वी आप्पा जवळजवळ 8 महिने जेलमध्ये होते. तेव्हा त्यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास वाढत गेला. जेव्हा पंढरीशेठ फडके जेलमधून सुटले तेव्हासुद्धा आप्पा आनंदाने, मजबूत ताकदीने बाहेर आले आणि आपल्याला लगेच मैदानातसुद्धा दिसले. पण मित्रांनो, आजाराने काही साथ दिली नाही. आजार वाढत गेला. मागेच मित्रांनो, पुणेला बकासूरची भेट असो, सासवडच्या बिंजोड मैदानात असो, देसाई बिंजोड मैदानात असो आणि इतर सण उत्सव असो, सगळीकडे भेट देत होते. उन्हातान्हातसुद्धा भेट देत होते. तर पंढरीशेठ फडकेंचं निधन कशामुळे झालं? तर मित्रांनो, खरं कारण आहे मित्रांनो, पंढरीशेठ फडके दुपारच्या सुमारास पनवेलमध्ये कारमध्ये जात असताना त्यांना दुपारी कारमध्येच हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे या हृदयविकाराच्या झटक्यामुळे पंढरीशेठ फडके मृत्युमुखी पडलेत. मित्रांनो, जरी शुगर आणि ब्लड प्रेशरचा त्रास असला तरी पण आणि पायाचं ऑपरेशन झालं असलं तरी पण खरं निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाले आहे. पण आजाराने काही साथ दिली नाही. मागेच पायाचं ऑपरेशन झालं. मित्रांनो, फोटो बघा. कालच ग्रामपंचायतमध्ये आप्पा शुभेच्छा द्यायला आले होते, तेव्हाचा हा फोटो. तरीही आपल्याला फोटोत मजबूत दिसत होते. पण आज बैलगाडा क्षेत्रातील काला दिवस उजाडला. दुपारच्या सुमारास आप्पांना, पंढरीशेठ फडकेंना हृदयविकाराचा झटका आला आणि निधन पावले. बैलगाडा क्षेत्रात गरीब शेतकऱ्यांना चांगले दिवस कोणी आणले असतील तर आप्पा पंढरीशेठ फडकेंनी. गरीब शेतकऱ्यांच्या बैलांना आप्पांमुळे लाखात किमती मिळू लागल्या आणि बैलगाडा क्षेत्रात घाटावरील ड्रायव्हरांना मुंबईत कोणी आणलं असेल तर ते पंढरीशेठ फडकेंनी. मित्रांनो, आप्पा पंढरीशेठ फडकेंमुळे बैलगाडा क्षेत्राला सोनेरी दिवस आले. आप्पा, तुमच्या जाण्याने तुमची आठवण आम्हाला येतच राहील. आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो.